शाळा आता लोकांना आश्चर्य वाटेल, मला मी जेव्हा आलो इथं 8वी जायला लागलं, सगळ्यांनी मला अक्षरशः हाकलून दिलं. आता खासदाराचा मुलगा होता म्हणून चहा वगैरे पाजला. परंतु मला हिंदी येत नव्हतं, इंग्रजी येत नव्हतंच, संस्कृत नव्हतं येत. आणि 8वीला सगळे इथं दिलेले विषय होते. नंतर मला कळलं की महाराष्ट्रातल्या 11वी आणि दिल्लीच्या हायर सेकंडरी 11वी 1 वर्षाचं अंतर आहे. आपला स्टँडर्ड फारच कमी होतं. त्यामुळं मला 8वी झेपणार नाही असा निष्कर्ष काढला. सगळ्यांनी जा म्हणून सांगितलं. वडील फार नाराज झाले की तुम्ही काहीतरी दिल्लीचे चोचले बसले तर चला परत करायला. आणि जाता जाता कोणीतरी सुचवलं की नूतन मराठी संस्थेची एक शाळा इथं आहे पहाडगंजमध्ये, तिथं जा. वडिलांनी विरोध केला की आता बस झालं म्हणून. तरी आम्ही ते भीत गेलो. आणि तिथल्या मुख्याध्यापक मला अजूनही आठवतात, वराड पांडे बाई होत्या. अच्छा. आणि त्यांनी सगळं समजावून सांगितलं की दिल्लीची शिक्षण पद्धती कशी आहे, काय आहे. आणि सांगितलं तुझं फारच कच्चं सगळं बॅकग्राऊंड आहे. आता माझं अकॅडमिक रेकॉर्ड चांगलं होतं. मी 7वी खूप जिल्ह्यामध्ये नंबर वगैरे आला होता. पण दिल्लीच्या मानानं परत जायचं का थांबायचं. पण शेवटी काय झालं माहिती नाही, मी नूतन मराठी विद्यालयामध्ये दाखल झालो.